नमस्कार मंडळी, मनपसंत कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. बघितलं ना कशी हिरवीगार आणि अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्या घरच्या कुंडीत लावलेली कांद्याची पात आज आपण बनवणार आहोत. तीही झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी कढईत तेल टाकून घेतलं आहे. हिरव्या मिरच्या 4-5 घेतलेल्या आहेत, त्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहे आणि छान तेलात परतवून घ्यायच्या आहे. आणि हिरव्या मिरच्या परतवेपर्यंत कांद्याची पात मस्त कट करून घ्यायची आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती परतवायची आहे. छान व्यवस्थित परतवून घेतलेली आहे. कांद्याची पात कट करत होते त्याच वेळेस मी इथे मुगाची डाळ गरम पाण्यात भिजत घातलेली होती. ती अर्धा तास आधी भिजत घालून ठेवायची आहे आणि आपण ती डाळ वापरणार आहोत. मुगाची डाळ टाकून केलेली भाजी खूप छान होते आणि चवीलाही खूप छान लागते. ती डाळ सगळी डाळ आपण टाकून मस्त भाजी मिक्स करून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे कांद्याच्या पातीवर भाजीवर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे आणि पाणी पण वापरायचं नाही आहे. झाकण ठेवल्यास भाजीचा हिरवा रंग काळवंटतो आणि हिरवेगार दिसत नाही, त्यामुळे भाजीत आपण झाकण ठेवणार नाही आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही. कांद्याची पातीच्या पाण्यातच भाजी शिजू द्यायची आहे आणि जे पातीला पाणी सुटतं त्यात भाजी व्यवस्थित शिजली जाते. पण मुगाची डाळ चेक करून बघायची आहे. मुगाची डाळ शिजली की नाही ते चेक करायचं आहे. डाळ शिजल्यास आपली भाजी रेडी आहे. ही भाजी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने लवकर तयार होते आणि खायलाही खूप छान लागते. भाकरी चपाती सोबत आपण अगदी मनसोक्त खाऊ शकतो. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. टिफिनसाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे. लहान मुलं देखील आवडीने खातात. तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.